नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये सर्वांचं स्वागत. महाविकास आघाडीतल्या 3 पक्षातच लोकसभेच्या जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय. कारण ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी 23 जागांचा दावा काही सोडलेला नाहीये, तर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येकी 12 जागांचा महाविकास आघाडीला फॉर्म्युला दिलाय. पाहूया त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. आम्ही 23 जागा लढणार, कारण आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही संवाद साधतो. 23 सीट तुम्ही घेणार, तो आमच्याकडे काय असणार, पण 23 सीट थोडं जास्त आहे. लोकसभेसाठी ठाकरे गट 23 जागांच्या खाली येणार नाही, 23 जागा लढणारच असा दावा संजय राऊत वारंवार करत आहेत. मात्र काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 23 जागा जास्त असून आम्हाला काय मिळणार असं सांगून असहमती दाखवली. मला पण असं माहीत पडला की त्यांनी 23 सीटची मागणी केली आहे. तर 23 सीट तुम्ही घेणार, तो आमच्याकडे काय असणार, तो असा तुम्ही ठरवा की तुम्हाला पण एक चांगली सीट भेटेल आणि आम्हाला पण चांगली सीट भेटेल. सगळे भेटून मिळून एक 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 दुसऱ्यासोबत एक भक्कमपणे उभे राहून लढा दिला पाहिजे, अशी एक भूमिका द्यायला पाहिजे. आता 2-3 राऊंड 4 राऊंड मीटिंग होईल आणि त्यानंतर एक पक्षनेतृत्व ठरवणार की काय करायचं. पण 23 सीट थोडं जास्त आहे. आम्ही 23 जागा लढणार हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासानं सांगतो. आता काही लोक महाराष्ट्रातले काही टिप्पणी करत असतील, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही संवाद साधतो. त्यांना अधिकार आहे जागा वाटपासंदर्भात. अधिकृतपणे काँग्रेसशी या संदर्भात चर्चाच झालेली नाही बरं का महाराष्ट्रातल्या नेत्यांशी. त्याच्यामुळे हे असे कोणी दावे प्रतिदावे करत असतील त्याला काय अर्थ नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मध्ये ठाकरे गटानं भाजप सोबतच्या युतीत 23 जागा लढल्या होत्या. त्यामुळे 23 वर ठाकरे गट ठाम आहे आणि काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा झाल्याचंही सांगतायत. जर ठाकरे गटाला 23 जागा दिल्या तर काँग्रेस आणि शरद पवार गटासाठी 25 जागा शिल्लक राहतात. यातही समसमान करायचं म्हटलं तर एकाला 13 आणि दुसऱ्याला 12 जागा वाट्याला येतील. तर मीडियासमोर जागा मागणं आणि देणं बंद करा असा टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लगावलाय. सगळे जे ज्येष्ठ नेते ते बसून आम्ही निर्णय करू. बाहेर अशा प्रसार माध्यमांना आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा पाहिजेत हे सांगणं आता सगळ्यांनी बंद करावं. आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती आहे की कोणी जागा मागूही नयेत आणि कोणी जागा देऊही नयेत. तर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पत्र लिहून समसमान असा फॉर्म्युला सुचवलाय. लोकसभेच्या 48 जागांपैकी ठाकरे गट 12 जागा, काँग्रेस 12 जागा, शरद पवार गट 12 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला 12 जागा असा 12-12-12-12चा फॉर्म्युला वंचितनं दिलाय. NCP, INC आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं ही आमची भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीचा विषय आहे किंवा अन्य काय विषय आहेत त्या संदर्भात सुद्धा जशी शरद पवारांनी चर्चा केली तशी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चर्चा केली की प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर हवेत. त्या संदर्भात आपण एकत्र बसून निकाल घेतला पाहिजे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची युती तर जाहीरच झालेली आहे, पण महाविकास आघाडीत त्याने असावं किंवा इंडिया आघाडीत त्याने असावं ही आमची भूमिका आहे. हे सगळे निर्णय दिल्लीत. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून काय म्हटलंय तेही पाहूया. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. लोकसभेसाठी 12-12-12-12 हे सूत्र आम्ही केवळ महाविकास आघाडी व इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही, तर महाविकास आघाडी अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित आहे. महाविकास आघाडीतल्या 4ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागांवर लढाव्यात.
संपूर्ण महाराष्ट्र आमच्या 12-12-12-12 च्या प्रस्तावित फॉर्म्युलाबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहते. मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिलं जाईल अशी आशा आहे. ठाकरे गटाची 23 जागांची मागणीच काँग्रेसला पटलेली दिसत नाही. त्यातच वंचितनं 12चा फॉर्म्युला आणलाय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या फॉर्म्युलावर महाविकास आघाडी काय ठरवते हे कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.